नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही असल्याची सध्या माहिती समोर आली आहे। बावनकुळे महाजन यांच्या भेटीत पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाली। गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व आता ठाम दिसतंय। फडणवीस नाशिकबाबत शिंदे अजितदादांशी बोलणार आहे। कुंभमेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजपकडेच ठेवण्यावर आता हा भर दिसून येतोय। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत याच्यावर चर्चाच होत नाही। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय, तर मला हे प्रश्न विचारू नका। बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल मी काही उत्तर द्यायला तयार आहे। तर कोण कुठला पालकमंत्री कुठलं डिपार्टमेंट रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाहीये, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। आता त्यांचं आणि म्हणजे मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री बोलणं काय झालं, कशामुळे थांबवलं, पण ठीक आहे ना, त्याच्यात काय आता पालकमंत्री हे पद काय, आता एवढं मोठं मंत्रीपद आमच्याकडे आहे। मी कुंभमेळा मंत्री पण आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री पण माझ्याकडे आहे। मला असं वाटतं की त्यामुळे कुठलेही वाद आमच्यामध्ये अजिबात नाही आहेत। आणि माझा तर मी तर कुठेही म्हटलं नाही, उलट नाशिकहून मला अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, आमचे आमदार म्हटलं कोणीही कॉमेंट द्यायची नाही, कोणीही बोलायचं नाही। मुख्यमंत्री मोदयांचा जो अधिकार आहे, ते आल्यावर जे निर्णय घेतील ते होईल। नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही। शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे। त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही। सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीनी, सहमतीनी आणि चर्चेतून निश्चित करतील। कारण जिल्ह्याचा विषय म्हटलं तर मागच्या वेळेसही स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना रायगडचे पालकमंत्री तटकरेच होते, त्यात काय विशेष। आता तर ते मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकीय हेतून प्रेरित असलेला अशा प्रकारचा हा पालकमंत्र्यांचा विषय आहे। जिल्ह्याचा मुद्दा हा मला मुळीच वाटत नाही। तर नेमक्या कोणत्या कारणामुळे गिरीश महाजन हे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी, सरकारमध्ये संकटमोचक अशी ओळख, आतापर्यंत अनेक आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे। नाशिक महानगरपालिकेवर भाजपाचं विशेष लक्ष आहे। गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी सुद्धा आहे। गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अनुभव सुद्धा आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचीही गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतो एकीकडे खरं तर पालकमंत्री पदावरून जे नाराज मंत्री आहेत त्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याचं समजतंय। दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आता आग्रही आहे, त्यांनाच पालकमंत्री करावं अशी त्यांची इच्छा आहे। गौरी, आपण जर बघितलं असेल तर गिरीश महाजन ज्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 2014 ते 2019 दरम्यान, त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती गिरीश महाजन यांच्याकडेच होती। त्यामुळे आता राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी खऱ्या अर्थाने गिरीश महाजन यांची ओळख आहे आणि त्याचमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते गिरीश महाजन यांना दिलं जाऊ शकतं। सध्या हे पालकमंत्रीपद स्थगित जरी केलं असलं तरी जे आपल्याला खात्रीला
एक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार वरिष्ठांचं असं म्हणणं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याचकडे जाणार आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मग त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल, त्यासोबत कुंभमेळा 2026 ते 2027 ला जो भरणार आहे त्याची जबाबदारी जी आहे ती गिरीश महाजन यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांची जी जबाबदारी दिली ती ते आतापर्यंत पार पाडत आले. त्यामुळे आता नाशिक पालकमंत्री पदाचा जरी वाद असला तरी मुख्यमंत्री ज्यावेळी डावोस दौऱ्यावरून महाराष्ट्रात येतील त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील आणि नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सोडवला जाणार आहे. मात्र काल बावनकुळे आणि गिरीश महाजन यांची चर्चा झाली आणि या चर्चेत देखील अशीच चर्चा झाली की नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते भाजपकडेच राहावं. त्याचं मुख्य कारण हीच दोन आहेत की एक कुंभमेळा आणि दुसरा म्हणजे नाशिक महानगरपालिका. त्यामुळे आता मुख्यमंत्री डावोस दौऱ्यावरून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण आपण जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला जातोय. दादा भुसे खरं तर इच्छुक आहेत. मात्र मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्र्यांची समजूत काढतील. आज खरं तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या पक्षातील ज्यांना पालकमंत्री पद मिळालं नाही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. त्यासोबत नवनियुक्त जे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे त्यांच्याशी ते चर्चा करणार. मात्र आपल्याला जी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहील आणि ते पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याचकडे राहील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आता मुख्यमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर सुशील नेमकं काय घडतंय पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.